नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर आणि आपल्यासोबत आहे श्रीकृष्ण देशपांडे. हे नाशिक डिझास्टर डिपार्टमेंटमध्ये DDMO या पदावर कार्यरत आहेत आणि आता त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की सध्या जे काही वातावरण दिसतंय, म्हणजे अचानक येणारा पाऊस किंवा विजा चमकणं वगैरे, ही काही सिच्युएशन सध्या निर्माण झालेली आहे. म्हणजे अजून उन्हाळा पण व्यवस्थित संपलेला नाही आणि अचानक पाऊस सुरू झाला किंवा अचानक विजा चमकताय किंवा पावसाळ्यामध्ये अशी सिच्युएशन असते अनेक वेळा. तर यामध्ये विजा चमकणं वगैरे, अचानक जी काही परिस्थिती निर्माण होते, यातून आपण कसं वाचू शकतो किंवा मोबाईलचा यूज करून, कारण स्मार्टफोन तर आता प्रत्येकाकडे आहे, पण असं जर वातावरण निर्माण झालं तर यातून तुम्ही बाहेर असाल आणि मोबाईलचा वापर करून तुम्ही कशा प्रकारे वाचू शकतात. तर ह्या सर्व गोष्टींबद्दल माहिती देत आहेत आपल्याला श्रीकृष्ण देशपांडे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर श्रीकृष्णजी, मला याबद्दल सांगा की कशा प्रकारे आता जे काही वातावरण निर्माण झालंय, म्हणजे अचानक पाऊस वगैरे येतोय, या सर्व सिच्युएशन आहेत, तर यातून मोबाईलद्वारे आपण कसं लोकांना म्हणजे अलर्ट मिळेल. समजा वीज चमकणार आहे तर अचानक वीज चमकण्या अगोदरच त्यांना कसं अलर्ट भेटेल, त्यातून लोक त्यांचं प्राण वाचू शकतील आणि या संकटापासून वाचू शकतील, यासाठी काय ॲप वगैरे आहे का, किंवा मोबाईलचा कसा यूज करू शकतो, याबद्दल थोडक्यात माहिती द्या. येस, आपण म्हणालात त्या पद्धतीने मोबाईल आज हा सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल आहे. आज कुठलंच घर नाही की ज्याच्यामध्ये अँड्रॉइड फोन नाही आहे. तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या त्या अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून ऑथेंटिक ॲप जे की आपण वापरू शकतो, ज्याच्याने आपला जीव वाचू शकतो, आपण इतरांचाही जीव वाचवू शकतो. असं पहिलं जे ॲप आहे त्याचं नाव आहे मौसम, MAUSAM. हे जर आपण आपल्या प्ले स्टोअरमध्ये सर्च केलं तर आपल्याला इझिली अवेलेबल होतं. भारतीय हवामान खाते किंवा याला आपण म्हणतो IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, यांनी लॉन्च केलेलं हे ॲप आहे. ऑथेंटिक ॲप आहे. याच्यामध्ये आपल्याला वातावरणातली जे काही होणारे, म्हणजे पाऊस पडणार असेल, वेदर कंडिशन्स आपण ज्याला म्हणतो, याची माहिती मिळते. आता त्यांनी अपग्रेड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 5 दिवसाचं वेदरसुद्धा कळतं, प्लन लाईटनिंग वगैरे सुद्धा. फक्त आपण जिथे राहतात त्या ठिकाणचं लोकेशन सबस्क्राईब करून ठेवायचं, आपल्याला पॉपअपमध्ये ते नोटिफिकेशन देतं. त्याच्याने आपण स्वतःचा किंवा इतरांचा जीव किंवा आपलं जे काही प्लॅनिंग असेल, घराबाहेर निघणे किंवा नाही निघणे किंवा कुठे फिरायला जायचं आपल्याला, तर IMDच्या साईटवरती आपल्याला तिथले सुद्धा वेदर प्रेडिक्शन इझिली पॉसिबल म्हणजे मिळतात. दुसरं ॲप जे आहे ते IMDने डेव्हलप केलेलं आहे. त्याचं नाव आहे दामिनी वीज, आपण ज्याला म्हणतो, ते दामिनी नावानेच ॲप डेव्हलप आहे. याच्यामध्ये सुद्धा सेम आहे. आपण जर लोकेशन सबस्क्राईब करून ठेवलं तर आपल्या लोकेशनच्या 20 आणि 40 किलोमीटरच्या सर्कलमध्ये वीज कुठे पडू शकते याचं प्रेडिक्शन ते दाखवत असतं. फक्त आपण ते लोकेशन सबस्क्राईब करायचं आहे. ते ऑन ठेवलं की आपल्या 7 मिनटं, 14 मिनटं, 21 मिनटं आधी आपल्याला वीज कुठे कुठे पडू शकते हे वेगवेगळ्या कलर कोडिंगमध्ये दिसतं. लाल कलर, निळा कलर, येलो कलर, अशा कलरमध्ये आपल्याला ते त्या त्या टायमिंगनुसार दिसतं. म्हणजे आपण तेवढ्या वेळामध्ये जर घराच्या आत राहिलो किंवा आपले जर प्राणी जे आहेत, आपण जनरली जे बघतो आहे की सध्या शेतकरी वर्गाच्या इथले जे प्राण्यांचे डेथ होत आहेत, ते जर टाळायचे असतील तर त्यावेळेस आपण झाडाला त्यांना न बांधता शेडमध्ये कुठेतरी ठेवू शकतो. आणि ह्या ॲपचा वापर जर आपण केला तर आपल्याला कळू शकतं की तिथे पॉसिबिलिटी आहे वीज पडण्याची, तर आपण तेवढा वेळ 20-25 मिनटं आपण त्यांना शेडमध्ये घेऊ शकतो. तसंच जी नोडल एजन्सी आहे NDMA, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, ज्यांच्या अंडर सगळं डिझास्टर मॅनेजमेंटचं काम चालतं सेंट्रल लेवलला, यांनी एक कंबाईन करून एक ॲप बनवलं आहे. त्याचं पोर्टल सुद्धा आहे. त्याचं नाव आहे सचेत. हे जर आपण NDMAच्या साईटवर गेला तर तिथूनही आपण डेव्हलप करू शकतो किंवा प्ले स्टोअरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे सचेत नावानी. हे आपण जर डाउनलोड करतो, याच्यामध्ये आपल्याला प्रेडिक्शन्स याचे सुद्धा मिळतात की कुठे आग लागणार आहे. समजा जंगलांना आग लागेल, टेम्परेचर आपण बघितलं की आता खूप वाढतं आहे, सगळ्याच ठिकाणी हीट वेव्ह कंडिशन निर्माण होऊ शकण्याची पॉसिबिलिटी आहे, तर याचे सुद्धा प्रेडिक्शन मिळतात. कुठे जर एखादा भूकंपाचा धक्का जाणवला असेल तर त्याची सुद्धा माहिती इथे मिळते. पाऊस पडणार आहे तर त्याचे सुद्धा अलर्ट या ठिकाणी येत असतात. हे सगळं आपल्याला सचेतवर सुद्धा मिळू शकतं. अशा पद्धतीचे हे जे ॲप आहेत हे ऑथेंटिक आहेत. दुसरे कुठलेही असे म्हणजे साधे आपण जे कुठलेही डाउनलोड करून घेतो असं कोणी बनवलेलं हे ॲप नाही आहे. हे ऑथराईज आहेत ॲप, गव्हर्नमेंटचे ॲप. येस, सर्टिफाईड ॲप आहेत. सर्टिफाईड ॲप. तर या ॲपद्वारे मदतीने आपल्याला सर्व सूचना भेटतील आणि सूचना मिळतील आणि आपण नागरिकांचा, आपला स्वतःचा किंवा इतरांचा जीव वाचवू शकतो इझिली. तर मित्रांनो, हे काही ॲप आहे त्यांनी जे सांगितले ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि यापासून नक्की जे काय आता सध्या वातावरण दिसतंय असं पावसाळ्याचं किंवा विजा चमकण्याचं वगैरे, यापासून तुम्ही स्वतःचा जीव वाचू शकता. आणि हे सर्व ॲप्लिकेशन आहेत, त्यांची जी लिंक आहे गुगल प्ले स्टोअरची, ती सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती गेला आणि तिथेही सर्च करून ते ॲप तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही ती लिंक मिळेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ते ॲप इन्स्टॉल करू शकता. बाकी इतर माहिती जर तुम्हाला हवी असेल या ॲपबद्दल किंवा
इतर श्रीकृष्ण यांच्याकडून काही माहिती हवी असेल डिझास्टर डिपार्टमेंटबद्दल, तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करा. तुम्हाला आम्ही नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर थँक्यू सर, इंटरव्ह्यू दिल्याबद्दल, तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल. तर नक्की हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, त्यांनाही माहिती भेटेल या ॲपबद्दल. बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये.